नमस्कार, मी रामेश्वर बद्दर. मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या भेंडवळीच्या भविष्यवाणीकडे सगळ्याचं लक्ष होतं. जगात युद्ध राहील, देशात महापूर होईल आणि भारताला संरक्षण स्थितीचा ताणतणाव राहील. देशाचे प्रमुख हे तणावात राहतील अशा प्रकारचा त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे. आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांचे मराठवाडा नेत्याच्या वतीनं संपादक रामेश्वर बद्दर यांनी स्वागत केले. त्यांना गुढीपाडवा 2026 विशेषांक, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. लातूर येथे जातीनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या आधारावर अ, ब, क, ड उपवर्गीकरण करा. भिक्खू पय्यानंद थेरो यांच्या नेतृत्वात वर्गीकरण आव्हानाची होळी. धार्मिक सामाजिक उपक्रमाने लातूरात परशुराम जयंती साजरी. रक्तदान शिबिरात विक्रमी म्हणजे 153 लोकांचे रक्तदान. ही जयंती साजरी करण्यासाठी संजय पांडे, JK जगदीश कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. भव्य शोभायात्रा भरगच्च कार्यक्रमाने लातूरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनाच्या सांगत्या समारंभात शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे म्हणाल्या की पत्रकारांची एकजूट गरजेची आहे, अन्यथा अशाच प्रकारे पत्रकाराचे खून होतील, उद्ध्वस्त केलं जाईल. येणाऱ्या शैक्षणिक वर्षात देशिकेंद्र शिक्षण संस्थेची इमारत उभी राहणार आहे, असे प्रतिपादन शिक्षण संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांनी केले. नांदेड येथे काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शहराला झोडपले. सलग दुसऱ्या दिवशीही हवामान खात्याचा अंदाज नांदेड येथे पुन्हा पाऊस झोडपणार. परशुराम म्हणजे अन्यायाविरुद्ध उभे राहिलेले तप, ज्ञान आणि धर्म तेज असल्याचे प्रतिपादन नाशिकच्या काळाराम मंदिराचे महंत सुधीरदासजी यांनी नांदेड येथे व्यक्त केले. महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त नांदेड येथील कवठा परिसरात महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून निघालेल्या मिरवणुकीत नांदेडकरांचे लक्ष वेधले. धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील खरीप 2025च्या पीक विम्याबाबत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि विमा कंपन्यांचे आक्षेप लवकरच मार्गी निघणार, असं मत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी पाठवले. खरीप 2026च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने धाराशिव जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्राची नियमित तपासणी सुरू केली असून मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान 15 कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आलेली आहे. 14चे परवाने निलंबित तर 1 परवाना कायमचा निलंबित करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथे मूळचा रहिवासी असलेला प्रणव जाधव हा MPSC परीक्षेत सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी अ या राजपत्रित पदाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल त्याचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यात काल शनिवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे तुळजापूर शहरात परिसरात, उमरगा तालुक्यात येणेगूर परिसरात, काळंबवाडी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव, लातूर, जालना या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह हलक्या व मध्यम स्वरूपात
पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून हिंगोली जिल्ह्यात हेल्मेट सक्ती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलम रोहन यांनी केले आहे. लातूरचे माजी महापौर सुरेश पवार यांचं काल अक्षय तृतीयाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिलला हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तसंच 3 वर्षापूर्वी त्यांच्या सौभाग्यवतीचे निधन झालं होतं. संपूर्ण मराठवाड्यात हवामान खात्याचा विचार करता सगळीकडे ढग आलेले आहेत. वातावरण कोंदट आहे, त्यामुळं तापमानावर त्याचा परिणाम झालेला आहे. एकंदरीत शेतकरी अवकाळी पावसानं त्रस्त असून रात्री अपरात्री विजेचा लपंडावामुळं मोठ्या प्रमाणात लोकांना उकाड्याला सामोरं जावं लागत आहे. मराठवाडा नेता अधिकात अधिक लोकाभिमुख बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहे. कृपया मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.